महिला ज्योतिषाने युद्धाची तारीख देखील जाहीर केल्याने खळबळ। हिंदुस्थान पाकिस्तानचे संबंध नेहमीच विळ्या भोपळ्यासारखे राहिले आहेत। आजवर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक युद्ध झाली। अजूनही केव्हा युद्ध छेडलं जाईल याचा कोणी भरोसा देऊ शकत नाही। सदैव संबंधात आणलेले असतात, काहीतरी कुरापत काढली जाते, दहशतवादी हल्ले केले जातात आणि मग अकस्मात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते। आत्ताही एका महिला ज्योतिषाने लवकरच भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होईल असे भविष्य वर्तवले असून याची तुफान चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। केवळ तिने युद्धाचे भविष्य वर्तवले असे नसून युद्ध कोणत्या तारखेला सुरू होईल याची अचूक तारीख देखील त्या ज्योतिषाने जाहीर केली आहे। एवढेच नव्हे तर यावेळी युद्धाला तोंड फोडण्याचं काम भारत करेल आणि सर्वप्रथम भारताकडून पाकिस्तानवर अटॅक केला जाईल असे तिचे भविष्य आहे। अशा स्थितीत सर्वसामान्य जनतेने काय करावे हे देखील त्या ज्योतिषाने सांगितले आहे। आज सर्वत्र त्याची जोरदार चर्चा सुरू आहे। भारत पाकिस्तान युद्धाची हूल नेहमीच उठते। प्रत्येक वेळी पाकिस्तानकडून काहीतरी आगळीक घडते आणि मग भारताकडून त्याला कडवा जबाब दिला जातो। परंतु यावेळी मात्र नेमके उलटे घडेल असे त्या महिला ज्योतिषाने जाहीर केले आहे। युद्ध कोणत्या तारखेला सुरू होईल ती तारीख देखील त्या महिला ज्योतिषाने सांगितली। तिने सांगितले की दिनांक 21 मार्च 2026 रोजी भारताकडून पाकिस्तानवर मोठा हल्ला होऊ शकतो। म्हणजेच त्या ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार पहिला घाव भारत पाकिस्तानवर घालेल असे होय। हे ज्योतिष प्रसूत होताच सर्वत्र जोरदार चर्चेला ऊत आलाय, कारण त्या ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार केवळ 2 आठवड्यांवर युद्ध येऊन ठेपले असल्याचे म्हणावे लागेल। त्या महिला ज्योतिषाने आपल्या दाव्याला ज्योतिषशास्त्रीय गणितांचा आधार दिला। तिच्या मते 21 मार्च 2026 रोजी काही ग्रहांची अशी स्थिती निर्माण होईल की जी युद्धासाठी कारणीभूत ठरेल। तिने सांगितले की त्या दिवशी रिक्त तिथी असेल, तसेच रमजान महिना संपलेला असेल। तर 19 मार्च 2026 पासून चैत्रातील नवरात्रीला सुरुवात झालेली असेल। कुंडलीच्या 4थ्या घरात बुध, राहू आणि मंगळ असल्याने अंगारक योग तयार होत आहे। तर 5व्या घरात सूर्य, शनी, नेपच्यून आणि शुक्र एकत्र येत आहेत। वृश्चिक लग्न आणि ज्येष्ठा नक्षत्रातील ही स्थिती अत्यंत गंभीर असून ती युद्धाला कारणीभूत ठरेल असे त्या ज्योतिषाचे म्हणणे आहे। त्या महिला ज्योतिषाने केवळ ग्रहांची स्थितीच नाही तर पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीचाही उल्लेख केला आहे। तिच्या म्हणण्यानुसार देशाच्या मंगळ महादशेत राहूची अंतर्दशा सुरू आहे, जी अंगारक योगाला अधिक सक्रिय करते। पंतप्रधान मोदींची स्वतःची मंगळ महादशा आणि भूतकाळात त्यांनी घेतलेले काही धाडसी निर्णय हे सर्व संकेत देतात की 21 मार्च 2026 ही तारीख इतिहासात कायमची लक्षात ठेवली जाईल असेही तिने आपल्या सविस्तर भविष्यात नमूद केले आहे। त्या महिला ज्योतिषाने पुढे नमूद केले आहे की या हल्ल्यानंतर भारताच्या सीमा बदलतील आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येण्याची ती सुरुवात ठरेल। त्या महिला ज्योतिषाने या युद्धाच्या काळात नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी आतापासून जय्यत तयारीला लागावे। घरात किमान 1 ते 2 महिन्यांचे खाण्यापिण्याचे रेशन, रोख रक्कम, औषधे आणि फोनसाठी सोलर चार्जेस तयार ठेवावा, कारण इराण नंतर आता पाकिस्तानी बारी आहे असेही त्या महिला ज्योतिषाने नमूद केले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।